काय झालं हे? अवघड झालं ना आपलं हे. सब लक्ष द्या सरकार मायबाप, सरकार मायबाप लक्ष द्या. पाण्याखाली गेलेल्या क्षेत्राला नुकसान भरपाई करा साहेब, एवढीच विनंती करतो साहेब. साहेब आमचा पाहू नका आमचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय. मात्र या पावसामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेले संपूर्ण पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. प्रमुख पाहायला गेलं तर सोयाबीन, उडीद, मूग आणि विशेष म्हणजे कपाशी पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मी शेतकऱ्याच्या बांधावरती आहे. या ठिकाणी बघू शकतोय जो उडीद असतोय, उडीद आणि मुगाचं पीक या ठिकाणी संपूर्ण काळं पडलेलं आहे आणि संपूर्ण राख रांगोळी होताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर अशी परिस्थिती या पिकाची झालेली आहे आणि शेतकरी जे आहे ते आक्रोश करताना पाहायला मिळतात. कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये सरकार मायबाप आम्हाला मदत करा असा आक्रोश जे आहे ते शेतकऱ्याकडनं केला जात आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आक्रोश केला जात आहे. कशी परिस्थिती आपण बघू शकतोय, कशा पद्धतीचं चित्र आहे या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आक्रोश शेतकरी करतात, रडतात अक्षरशः. म्हणजे शेतकरी मायबाप तुम्ही बघू शकता बीड जिल्ह्यातलं संपूर्ण परिस्थिती आहे. गेवराई भागामधलं तांदळा गाव आहे. हे सर्व चित्र जे आहे त्या ठिकाणी बघू शकतो कसा आक्रोश शेतकऱ्याकडनं केला जातोय. मायबाप सरकार लवकर मदत करा अशी मागणी. काय सांगाल तुम्ही, आज आक्रोश व्यक्त करता, काय मागणी तुमची नेमकी? आमचं तुम्ही पाहू शकता साहेब, हे सर्व पीक होतं आमचं. गेली सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, यासारखी सर्व पिकं पाण्याखाली गेलीत. आज या भावना आम्ही मांडायच्या तरी कुठं मांडायच्या? या सरकारला आमची जाग येणार आहे का? ही भावना कुठपर्यंत आम्ही अशी ठेवायची आणि कुठपर्यंत गेल्या सुनामीला, संकटाला सामना आम्ही जातो. मात्र हे सरकार आम्हाला कधी जागा करणार आहे? कधी आमच्या भावना व्यथा समजून घेईल का नाही? अशी परिस्थिती साहेब आमच्या समोर आलेली. हा सर्व सोयाबीन, कापूस, मूग हा पूर्ण पाण्याखाली गेला आज. आणि ही वेदना मांडायची तर कशी मांडायची? या व्यवस्थेपुढे आम्ही कशी परिस्थिती मांडायची आमची? साहेब हा पूर्ण पट्टा जो आहे तो पाण्याखाली गेलाय. आज आमची ही वेळ, सरकारने आमच्या वेदना समजून घ्यावा, आमच्या भावना समजून घ्यावा. या मराठवाड्याला पूर्ण म्हणजे पाण्याखाली गेलेल्या क्षेत्राला नुकसान भरपाई करा साहेब, एवढीच विनंती करतो साहेब. साहेब अंत पाहू नका आमचा हा अंत आता संपलेला आहे. पूर्ण शेत पाण्याखाली गेले. आम्ही शिक्षण कसं करायचं? ही परिस्थिती, ही भावना, ही वेदना आमची कोणी समजून घेणार आहे की नाही? अशी परिस्थिती महायुतीचं सरकार आहे साहेब. हे अजितदादा पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यांना विनंती आहे, हा या सरकारचा अंत पाहू नका, ही काळ्या मातीचा अंत पाहू नका. आमच्या भावना, आमच्या जर वेदना या सरकारपर्यंत पोहोचायच्यात, यासाठी साहेब विनंती करतो. काय एवढी वेळेस अंत पाहू नका. काय नुकसान झाले, काय नेमकी? लय सारे नुकसान झाले. हे आमची बघा, सारे सोयाबीन, उडीद सगळं पाण्यात गेले. आमचं तूर सगळं पाण्यात गेलेलं आहे. सर पाणी खेळतंय, गुडघे इतकं, कमरा इतकं, डोके इतकं सर. काय आता मागणी काय? मागणी सरकारने आम्हाला भरपूर द्या, 50,000 रुपये हेक्टरने पैसे द्यावा आम्हाला सरकारने. तेव्हा आम्ही कुठेतरी शेतकरी आत्महत्या होण्याच्या रोखू शकतो. नाही तर मग काय परिस्थिती बघाय सगळी पाण्यात आलेली आहे. आम्ही काय करू करावं अशा इच्छा आमची. काय बाबा, काय नुकसान झाले, काय नाही नेमकी काय? तुरीची नुकसान झाली, सोयाबीनची नुकसान झाली, सरक्याचे पाण्यात गेल्या. अजून आता काय करायचं? आमचे पोरं शिकायचे, पैसे नाहीत. नक्की संपूर्ण चित्र जे आहे ते या बीड जिल्ह्यामधलं आहे. माझे कॅमेरामॅनला पुन्हा विनंती आहे, पूर्ण लोक दाखवावेत कशा पद्धतीने आक्रोश व्यक्त करतात. या ठिकाणी परिस्थिती ज्या आहे डब घ्यायला आलेली. आम्ही शेतकऱ्यांनी मुलं शिकवायचे कसे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आम्हाला तात्काळ तुरंत 50,000 रुपये हेक्टरी मदत करा आता शेतकऱ्यांकडनं मागणी होती. मी सध्याला बांधावरती आहे. या ठिकाणी कॅमेरामॅन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे शेतकऱ्यांचं जे पीक आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये डुबताना पाहायला मिळतंय आणि हे संपूर्ण चित्र बीड जिल्ह्यामधले गेल्या अनेक दिवसापासून पाऊस चालू आहे आणि अद्यापही पाऊस चालू आहे आणि आम्हाला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळतात. साम टीव्ही साठी योगेश काशी, बीड. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.